तर कशा आहात मग मंडळी? तर आज आपण खेळणार आहोत फार्मिंग सिम्युलेटर 25. तर आज आपण व्हिडिओ गेम प्लेमध्ये बघणार आहोत नांगरटी कशी करता, शेतामधले गहू कसे काढता. आणि हार्टिंग म्हणते तेच आहे, नांगरटी ते गहू काढणे. तर सर्व काही आपण बघणार. आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, सर्व काही मशिनी, सर्व काही एकाच गेम प्लेमध्ये बघणार आहोत आपण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर सुरुवात करूया आता गेम प्लेला. कॅरेक्टर मी पहिलेच बनवून ठेवलं, फक्त त्याचे कपडे चेंज करून घेऊ. थोडा शेतकरी वाटला पाहिजे एकदम, असा रुबाबदार शेतकरी, रॉयल शेतकरी वाटला पाहिजे थोडा. लई पण फॅन्सी लई बी स्टायलिश नको आहे आपल्याला, साधे पाहिजे थोडे. हा चांगला वाटतो यार, हाच ठेवू आपण. हिची टोपी ते काढायला लागेल आणि चष्मा मोठा द्यायला लागेल थोडा. थोडा लुक पण चांगला वाटेल ना मग. हा मोठा देऊ साईडचा. आता टोपी पण काढून घेऊ याची. टोपी काढल्यावर आणखी भारी दिसेल लुक. आता लुक पाकी ते डेंजर दिसतोय ना. चला आता गेम प्लेला सुरुवात करू. आपले जे ग्रँडपा आहे ना, ते आपल्याला शिकवणार आहे शेती करणं, म्हणजे आपले बाबा. पण आपले वडील कुठे यार? आपले पप्पा नाही यार, आपले वडील नाही वाटतं इथं. ते कुठं राहतात ते मला नाही माहिती, कळेल आपल्याला गेम प्लेमध्ये पुढे पुढे. तर ग्रँडपा आपल्याला शेती शिकवणार. शेती खूप मोठी दिसते यार, ट्रॅक्टर ते सगळं काही दिसतंय. पाहू ग्रँडपा काय सांगता आता. ग्रँडपा म्हणताय हा आपला फॅमिली बिझनेस. ग्रँडपा खूप आनंदी झाले यार आपल्याला पाहून, त्यांना खूप आनंद होतोय. ग्रँडपा म्हणताय मी शेती विकणार होतो, तुझे वडील तर गेले ते निघून इथून. मी शेती विकणार होतो आता, पण तू आला म्हणून आता नाही विकणार. म्हणजे आपल्यामुळे शेती राहू दिली, आता आपल्यालाच सगळं पान आहे. आपले जे बाबा आहे, बाबा म्हणजे ग्रँडपा बरं का, आपले जे ग्रँडपा आहे त्यांचं वय खूप झालं आहे, म्हणून आता आपल्याला सर्व काही पान आहे. शेती ते ट्रॅक्टर पण आपल्यालाच चालू नाही, सर्व शेती आपल्यालाच पान आहे. बघू पहिले काय सांगता ते, आणि काही मदत लागली तर शेजारी पण विचारू, म्हणजे आपले शेजारी पण मोठे शेतकरी, त्यांना देखील विचारू शकतो आणि त्यांची पण मदत घेऊ शकतो आपण. आता बघू ग्रँडपा काय सांगता पहिले. ग्रँडपा सगळं शिकवणार आहे आपल्याला यार, कशी शेती करायची काय. ट्रॅक्टरसोबत काय लावायचं यार, कटवेटर म्हणजे काय. चला जाऊन तर बघू. अरे पहिले जॉन्ट्रीचं बघू यार, हे ट्रॅक्टर खूप खतरनाक दिसतं यार, हिरो याच्यातलं एकदम रिअल वाणीचं यार, जसं गावाकडे राहतं तसं. हे कोणी कोणी पाहिले कमेंटमध्ये सांगा यार, गावाकडं प्रत्येकाकडे दिसतंय. चला आता ट्रॅक्टरमध्ये बसू आणि जाऊ. हे मशीन मला याचं वाटतं यार, ते रोटरी काय मारताना वाटतं शेतात, त्याचं वाटतंय. म्हणजे आपल्याला शेतात रोटरी नांगरटी दोन्ही करायचं. चला बघूया ग्रँडपा पुढे करायला लावताय रोटरी आणि नांगरटी. जाऊन बघायला लागेल आपल्याला आता. ट्रॅक्टर तर काढला, हळूहळू बाहेर काढू, काही व्हायला नको यार. ग्रँडपा पण म्हणतील यार, आल्या आल्या आपल्या मशनी तोडायच्या मागं लागला, व खर्च नको मशनींचाच. या शेतात करायचे का? हा बरोबर आहे वाटतं, गहू ते काढला गेला आहे. गहू काही दुसरं पीक असू शकतं, त्याच्या काड्या ते असतील ना, म्हणून रोटरी पण मारायची आणि नांगरटी पण, म्हणजे त्याचा भुका करायचा आपल्याला पूर्ण. ते शेतात मिक्स होऊन खतच तयार होईल ना त्याचं. मग इथून सुरुवात करायची का? एवढा पूर्ण पट्टा मारायचा वाटतं, सरळ पट्टा येऊ मग तिकडून उलट येऊ. स्टार्ट करू आता. ग्रँडपाचं म्हणणं हे तर नाही केलं तर नीट हिरवगार येणार नाही पीक. चला करून तर घेऊ आपण आता, ग्रँडपा म्हणताय तर स्टार्ट करू आपण. रे खाली कसं जातं? हां, व्ही दाबल्यावर जातो वाटतं खाली. हां खाली तर गेला आता. आता स्टार्ट करू आपण. हळूहळू जाऊ द्यायला लागेल. होत आहे का नाही यार? हा होत आहे यार, सगळं नीट होतं आहे बरोबर.
फक्त सरळ जाऊ द्यायला लागेल आपल्याला, सुटायला नको काही. वापस तेवढ्या याच्यासाठी ट्रॅक्टर वापस फिरवणं आपल्याला. मग बरोबर होत आहे, बरोबर होत आहे. गाडीतनं देखील पाहू शकतो आपण चालवतो चालवतो, म्हणजे ट्रॅक्टरमधून पण पाहू शकतो आपण चालवतो चालवतो. तेव्हा एकदम सरळ होते. ट्रॅक्टर खूप पॉवरफुल दिसतं यार. 15ची स्पीड देत आहे तरी. मध्ये मधलं इंटेरियर पहा कसं आहे, मध्ये पण एकदम जबर दिसतंय ट्रॅक्टर. एकदम रिअल लाईफ टाईप दिसतं यार. ते चाकाला पण बघा माटे ते सगळं दिसते. आता इथून या साईडनं मारू. 2-3 चक्कर तर मारणंच आहे आपल्याला. हे पूर्ण कंप्लीट करून घेऊ, मग बघू ग्रँडपा आपल्याला काय काम देतात ते. आणखी एक चक्कर, मग वापस रिटर्न, मग संपून जाईल माझ्यामध्ये. आणखी 2 चक्कर होतील वाटतं. 2 चक्करमध्ये होऊन जायला पाहिजे. आणखी एक चक्कर आहे आपला. नाही यार, 3 चक्कर होता का असं वाटतंय मला. पण 3 चक्कर होऊ शकतं आपले, कारण की लय मोठं दिसतं यार ते. आणि आपण खेटून घेतलं नाही यार, ते चुकलं आपल्याकडनं. स्टार्टिंगला जेव्हा आपण केलं ना, तेव्हा आपण खेटून घ्यायला पाहिजे होतं बांधाला. एवढं सगळं शेत आपल्यालाच पाहणं यार. आणखी कुठं कुठं शेती काहीच माहिती नाही ग्रँडपाची. आता जसं जसं आपण गेम खेळू, पुढं पुढं जाऊ तसं कळेल. आपण नवीन मशनी पण घेऊ, नवीन ट्रॅक्टर पण घेऊ. हे मागे जायला थोडा प्रॉब्लेम देतं फक्त यार. ते मशीन जागीच येऊन जातं. हा यार, वर नव्हतं केलं मी, त्याच्यामुळं प्रॉब्लेम देत होतं वाटतं. नाही, मागे जायला प्रॉब्लेमच होतो वाटतं थोडा मशीनला. एक आणखी राऊंड मारणं आहे आपल्याला. एकदा आणखी आहे नाही खाली, मग होऊन जाईल वाटतं. एकदा आणखी केलं की संपून जाईल माझ्यामध्ये ते. चला लास्ट लोक जाऊन देऊ. हे आता किती बाकी आहे? एका ह्याच्यात तर होऊन जायला पाहिजे. अरे काय माहिती होतं का नाही, बघू. आपण एका ह्याच्यात घ्यायचाच प्रयत्न करू. होता का नाही ते कळेल आता. हे ट्रॅक्टर वळवायला थोडं हे जाते जागच्या जागी. असं लंबा राऊंड मारून हे करणं आहे. चला होऊन तर गेलं यार. थोडं ते मशीनच मागे सरकायला प्रॉब्लेम घेतं वाटतं. ते आपल्याला पण सवय नाही ना यार गेम प्लेची. ते कसं घेता काहीच माहिती नाही, शेतीबद्दल पण माहिती नाही. पण हा गेम खेळून कळणार आहे. तुम्ही पण व्हिडिओ बाहेर प्रत्येक मशनीबद्दल कळेल. नवीन ट्रॅक्टर पण घेऊ, मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही कमेंट करून सांगा कोणता ट्रॅक्टर घ्यायचा. नवीन ट्रॅक्टर पण याच्यात, नवीन नवीन मशनी पण घेऊ आपण. मोठ्या मशनी घेऊ थोड्या, म्हणजे करायला सोपं जाईल. अरे छोट्या मशनींमुळे 2-3 चक्कर मारायला लाग. आणखी एक चक्कर होणार आहे आपला. हे ठिकाण ड्रायव्हर पण लावता येतो अरे आपल्याला, पण लगेच नको ड्रायव्हर. ग्रँडपा पण म्हणतील आत्ताच आला लगे कामाला माणसं लावतोय, स्वतःने करायचं तर. पहिले आपण करू, मग नंतर बघू. जसं जसं पैसे येतील तसं तसं बघू आपण माणसं लावायचं का नाही. नवीन बिझनेस पण टाकू आपण याच्यात. ह्याच्यात आपण वस्तू देखील बनवू शकतो. असं ब्रेड ते अंडे ते बी विकू शकतो आपण. दुधापासून ब्रेड ते पनीर ते, म्हणजे रिअल लाईफ टाईप आहे पुरा गेम. जसे शेतकरी नवीन नवीन व्यवसाय करू शकता, बिझनेस करू शकता शेतीसोबत ते, तसं या गेममध्ये करता येणार आहे आपल्याला. ग्रँडपा काय म्हणताय बा, वेल डन, म्हणजे खूप चांगलं काम केलं. आता हे ट्रॅक्टर लावायचं आपल्याला. हे सगळं झालं आहे. आता आता पेरणी करायला लागेल वाटतं. आता पेरणीची मशीन कुठे मला माहिती नाही. ही मधली पेरणीची आहे का असं वाटतं यार मला पण. त्याला ग्रँडपा तर सांगतीलच आपल्याला कोणती मशीन आहे पेरणीची. त्या मशीनने आपल्याला मग पेरणी करणं आहे. हे लिंबाखाली लावून देऊ का यार.
इथं वळवायला त्याला प्रॉब्लेम होईल ना आपल्याला ट्रॅक्टर ते. हे जे मशीन आहे ना नांगरटीचं, याला तिकडं लिंबाखाली लावून देतो मी. अरे यार मागं जायला प्रॉब्लेमच घेतो, थोडं सरळ करून घेऊ मग लवकर जाईल मागे. हा यार गेलं मागे. इथं नाही यार, लिंबाखालीच सोडून देतो म्हणजे थोडं चांगलं पण दिसेल ना एरिया मोकळा मोकळा. हे टायर लईच उमटलं यार मातीचे, एकदम रिअल लाईफ टाईप आहे. जसं आपण शेतांना काही ट्रॅक्टर ते आणलं माती लटकेल राहील ते कसे रोडावर उमटते, तसंच उमटलं आहे सगळं. हा सगळे टायर उमटेल दिसत आहे ट्रॅक्टरचे. त्याला याला तर हे सोडलं भाऊ, ते नट काढून घेतलं आपण. हे झालं आता. आता हे पेरणीचं मशीन घेऊ. आता पेरणी पण लगेच करून टाकू यार. आता नांगरटी झाली, सगळं झालं, आता पेरणी पण लगेच करून टाकू. चला आता मागे मागे येऊ आपण. आणि पेरणीचं बी यार पाहायला लागतं पेरणी कोणती करायची. याच्यात एक कॅलेंडर देईल, त्याच्यामध्ये पाहून ज्या महिन्याला जी पेरणी देईल त्याच बीच पेरणी करायला लागते आपल्याला. बघू आपण, काही ना काही सेटिंग असेल याच्यात, म्हणजे आपल्याला जे वाटलं ते पीक घेता येईल. त्याला हे मशीन जास्त मोठं दिसतं यार, बाहेर निघेल का नाही काय माहिती नाही. बाहेर काढू यार, फक्त ठोकायला नको यार कुठे. ठोकलं तर मग अवघड आहे. ठोकलंच यार, मी म्हणलो होतो ना. ग्रँडपा पण म्हणत असतील यार, कमवला तर 1 रुपया पण नाही, पण पैसे घालवायला निघाला ना तू लगेच. नातवाला पण लई खास, कोपऱ्यातनं काढायची काहीच गरज नव्हती यार मला, साईडनं पण निघालं असतं. जाऊ दे आता निघालं. थोडं डॅमेज झालं आहे ते, साईडला दिसतंय बघा सिम्बॉल पेट्रोलच्या बाजूला. डॅमेज तर झालं आहे थोडं, काही प्रॉब्लेम नाही, जास्त झालं तर अवघड आहे. चला आता सुरू करूया. ग्रँडपा म्हणत असतील मी जीव लावून ठेवलं म्हातारं होस तर. नातू बी ठेवतो का नाही काय माहिती. एक पीक निघोस्तोवर पण मशनी राहता का नाही आपल्या हातात नीट. हे काय आता कॅनोला म्हणजे काय यार मला नाही माहिती. आपल्याला कॅनोलाची पेरणी करायची, त्या शेतात ती शेती आणखी रेडी नाही, हे शेत रेडी ना, याच्यामध्ये करायची आपल्याला कॅनोलाची पेरणी. चला आता पेरणीला चालू करू, सुरुवात करू यार पेरणीला आपण. आता ते चाकं काय यार, ते गोल गोल फिरत आहे, त्याच्यातनं काहीतरी बी पडतं वाटतं, त्याच्यातनं बी खाली जातं वाटतं मातीत. चला पेरणीला तर सुरुवात केली. आता पूर्ण शेतात पेरणी करायची आपल्याला वाटतं. ड्रायव्हर पण लावू शकतो आपण याच्यात, बघू यार. पहिले आपण 1-2 पट्टे मारून घेऊ, मग ड्रायव्हरच लावून देऊ आपण. ड्रायव्हर म्हणजे कामाला एखादा माणूस बोलून घेऊ, रोजंदारी टाईप यार. आपण जसं रोज देतो ना शेतामध्ये कोणाला पण कामाला बोलून, तसं रोजंदारी टाईप या गेममध्ये पण बोलवत आहेत. मी म्हणलो ना एकदम रिअल लाईफ टाईप आहे. रिअल फार्मरची स्टोरी जशी राहते तशीच आहे पूर्ण. बघू आपण आता ड्रायव्हर बोलू एखादा. ड्रायव्हर तर आला आहे यार, नाही ड्रायव्हर नाही आला यार, आणखी दिसत नाही कोणी. चला ड्रायव्हर आला आता, तर आपली काही गरज नाही. बघू तो कसा चालवतो ते. अरे तो पुढं का बरं नेतोय ते कळत नाही यार मला पण, नेमका करतो काय. बेटा करना क्या चाहते हो आप, काय करायचं यार नेमकं त्याला मला कळेल. हा सरळ पट्टे मारतो यार तो, आपण आबडधोबड कुठं पण मारले, तो सरळ मारतो डायरेक्ट. आता आपल्याला कुठं जायचं आहे. हार्वेस्टिंग म्हणजे काय यार, हा गहू काढण्यासाठी वाटतं माझ्यामध्ये. गहू किंवा काही दुसरं काही पीक असेल ते काढण्यासाठी जायचं. बघू यार नेमकं पीक आहे कोणतं. हे पीक काढण्याचीच मशीन आहे. पीक ते निघून सगळं साफसुपून डायरेक्ट मशीनमध्येच गोळा होतो वाटतं, नंतर या पाईपावाटे पडतं बाहेर. त्याला हे घेऊन जाऊया. लोकेशन तर तिकडं दाखवत आहे, म्हणजे आपलं आणखी एक मळा आहे वाटतं, आणखी एक शेत आहे आपलं या रोडाच्या पलीकडे. तर रेल्वेची पटरी पण जवळ आहे यार, या आपल्या फार्मच्या मागेच आहे रेल्वेची पटरी पण. काही गाई पण आणायच्या आपल्याला. गाई ते ठेवायची पण जागा केली आपण, पण गाई नाही आहे जास्त, एखादी असू शकते. गाई पण आणू आपण.
तर एक गहू काढून घेऊ आता. गव्हाला भाव थोडा कमी आहे बरं का सध्या, म्हणजे गेमबद्दल बोलतो आहे मी. या गेममध्ये पण मॅप ते दिले, सर्व काही दिले, त्याच्यात आपण माहिती ते चेक करू शकतो नेमकी कोणत्या पिकाला किती किंमत आहे ना, कोणत्या महिन्यात जास्त किंमत येऊ शकते. जानेवारीमध्ये काहीतरी येते वाटतं याला, पण आपण तेव्हा नाही विकू शकत यार. आत्ताच विकून मोकळं होऊया, जास्त काही वाटत नाही गहू. हे पण शेत नंतर रेडी करायला लागेल. ग्रँडपा काय म्हणताय? म्हणजे मशीन शिकून घे कशी काय चालवायची. पुढून कटर आहेत, त्याने आपल्याला गहू काढायचं. चला यार बघू यार नेमकं करायचं काय. जसं जसं आपल्याला तिथं येतं आहे ना टायटलमध्ये कसं काय करायचं, तसं तसं आपण ट्राय करून पाहू. आता हे जोडून घ्यायला लागेल समोरून वाटतं गहू काढण्यासाठी. हे जोडून घेऊ आपण आता. अटॅच होईल का यार, पण ट्राय करून पाहू आपण अटॅच होतं का नाही. क्यू दाबून अटॅच करायचं आपल्याला. क्यू दाबून बघू आता अटॅच होतं का नाही. क्यू दाबतो मी. यार क्यू दाबल्यावर अटॅच झालं यार ते लगेच. म्हणजे आपण आता काढू शकतो वाटतं गहू. याला स्टार्ट करण्यासाठी बी दाबायचं वाटतं आपल्याला. पहिले ओपन करणं आहे आपल्याला. हा वरचं ओपन केलं आपण, आता स्टार्ट करायचं आहे. आता स्टार्ट करू गहू काढणं ते. म्हणजे पण गहू गहूच आहे यार, गहूच आहे लगेच कळतो आहे. मी तेच विचारणार होतो नक्की गहू आहे का नाही. याच्या मशीनमध्ये पडल्यावर कळेलच आपल्याला नेमकं आहे काय ते. मशीनमध्ये लगेच दिसेल आपल्याला पीक काढल्यावर कोणतं पीक काढलं आहे आपण. त्याला सुरुवात तर करू यार. मशीन चालू आता. हळूहळू गहू काढू आपण आता. मशीनमध्ये पण पाहायला लागेल. स्टेअरिंग ते जबर दिसतं यार. मधला इंटेरियर ते भारी यार. थोडं इंग्लिश कच्चं यार, समजून घ्या. इंटेरियर ते भारी आहे मधलं एकदम. स्टेअरिंग पण मस्त वाटतं यार. अरे पण हे मधून पाता पाता इकडं सुटून गेलं तर इकडचे गहू काढण्याचे राहून गेले तर स्पेशल याच्यासाठी गाडी फिरवायला लागली असते. आणखी बरं झालं ते लक्ष गेलं आपलं. आता एवढे गहू काढल्यानंतर हे मार्केटला पण नेणं आहे आपल्याला लगेच. एकदाचे गहू काढणं उद्या, मग मार्केटला पण नेऊ आपण हे गहू. जास्त काही टाईम लागणार नाही हा, थोडा टाईम लागेल. हे निघाल्यानंतर आपण हे बाकीचं मार्केटला गहू ते घेऊन जाऊ, बाकीचं करून घेऊ. बाकीचं काही काम असेलच हार्ड, म्हणजे आपल्याला टाईम नसला तर त्यावेळेस आपण माणूस लावून घ्यायचो. ठीक आहे. ही फार्मिंग सिम्युलेटरची सिरीज आवडते का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पार्ट 2 पण येणार आहे जा. आपण त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेणार किंवा टोयोटोच्या गाड्या पण आहे यार गेममध्ये. ती विकत घेणार किंवा ट्रॅक्टर विकत घेणार. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा नेमकं ट्रॅक्टर घ्यावा आपण की गाडी घ्यावा. चला आता झाल्यासारखंच यार. मधून व्ह्यू जबर दिसतो यार. आणखी 2 राऊंड मारणंच वाटतं. वापस रिटर्न एकदा येणं आहे आणखी 1 राऊंड मारू. कारण की गहू आणखी बाकी यार. ते मशीनच छोटे यार. मशीन घ्यावा असं वाटतंय. मशीन किंवा ट्रॅक्टर. मशीनच घेऊन घ्यावा आपण आता. हे जे पुढचं आहे ना गहू काढण्याचं, हे मोठं घेऊन घ्यावा. कारण की त्यांना पण आपल्याला पण कामात येईल यार. आणि आपण दुसऱ्यांचे पण ऑर्डर घेऊ शकतो कामाच्या. ह्या गेममध्ये दुसऱ्यांचे पण कामं करून देऊ शकतो आपण. त्याबद्दल ते आपल्याला पैसे देणार आणि आपण त्यांचे कामं करून द्यायचे रोजंदारी टाईप. तर चला झाल्यासारखंच आहे यार. 1 राऊंड आणखी राहील फक्त, मग संपल्यासारखंच आहे सगळं. आता गहू काही नाही, थोडेच बाकी आहे. सगळे गहू काढणं तर होऊनच जाईल. 1 राऊंड आणखी मारणं आहे रिटर्न आपल्याला फक्त. एवढं झालं का मग काही नाही. त्याच्यानंतर बघू काय करायचं नेमकं आपल्याला.
हे थोडे पैसे आले ना गहू बिहू विकून, तर मग बघू नवीन काहीतरी घेऊ आपण. तर गाडी घेऊ नाही तर ट्रॅक्टर, काहीतरी मशीन घ्यायला लागेल. ही मशीनच मोठी घ्यावा असं वाटतं मला. बघू आपण ट्राय करू पुढं. पैसे पहिले जास्त जमत आहे, पैसे लई कमी आहेत, जास्त नाही. 99,985 म्हणजे $1,00,000 भेटले जाऊ. आणि ते काहीतरी जमा करून बारीक मशीन गाड्या आपला टाईम पण होतो. शेती खूप मोठी दिली ना ग्रँडपाने. तिकडं एक आहे, तिकडं 3 माळ. शेती खूप पाण्यापासून तर मशनी जास्त आणल्या आपल्या. गाई बी थोड्याफार विकत घेऊ आणि गाई बकऱ्या सगळं काही गेलं का लगेच गहू मार्केटला गहू माझ्यामध्ये कमी वाटतं जास्त, म्हणून ठेवून तर काही परवडणार नाही आपल्याला. लगेच विकून ते ताण होतो. Nice one, kiddo. That's it. You have my blood in your veins after all. Harvest. Now we need to unload the wheat onto a trailer to sell it. Prepare your harvest. गहू काढून आपल्याला तर ट्रॅक्टर तिकडच्या फार्ममध्ये, तिकडच्या शेतामध्ये जाऊ ट्रॅक्टर. या इकडं उभं करून या शेतात उभं राहू. जेव्हा लागलं तेव्हा घ्यायला येऊ आपण. पाईप पण काढून देऊ. गहू नाही गेले, ट्रॉली आल्यावर चालू करायचं आहे. हा ट्रॉली ट्रॅक्टरकडे आलो आपण आता. हे ट्रॅक्टर पण जबर आहे यार, पावरला येईल. आता याला घेऊन जाऊ. ट्रॉली तर आधीच आटायची होती, गाड्या बंद आता घेऊन जाऊ. तिन्ही जवळच आहे यार, तीन चार शेती आहे ना. तिन्ही चार जवळचे, एवढं लांब पण नाही, जास्त अंतर नाही, म्हणजे आपला टाईम वाचतो. आता हे गहू काढून घेऊ आपण. Empty the tank of your harvester. मला नाही वाटत आहे का जास्त काही भरणार आहे. वर लोक भरू शकतो, जास्त नाही भरू शकत. डायरेक्ट जाऊ Well done, kiddo. कंपनी आहे तिथं. He's already waiting for you. तिथं जाऊन डायरेक्ट घेतो मी. So all you got to do is drive the tractor with the trailer to his unloading station. Now drive to the grain. गहू घेऊन नको आपण मार्केट. एक किलोमीटर काय मार्केट. सगळं जवळ वाटतं इकडं ग्रँडपाला. म्हणजे आपल्या बाबांना सगळंच जवळ आहे. आपले पप्पा काही भेटले नाही बघा इथं. पप्पा कोण आहे ते काही माहिती नाही मला, पण कळेल पुढं जाऊन आपल्याला गेम प्लेमध्ये कोणी नेमकं. आपले जे बाबा आहे ते म्हणले ते आपल्याला की सूट बीट घालून कारमध्ये निघून गेले. ते म्हणलेच नाही मी शेती करेल, त्यांना शेती नव्हती करायची. जाऊ दे आपण करूया. खूप मोठी शेती, पैसे आपल्याकडे, गाड्या बेड्या घेऊ आपण. इकडचा पण गहू काढायला लागेल. ग्रँडपाने सगळं गहूच लावून ठेवला. आपण काढू, विकू आणि गाड्या घेऊन एखादा ट्रॅक्टर घ्यायला लागेल. फुल मोडे बाईक पाहिजे, एकदम डेंजर बाईक. पण उलट्या साईडला करतो, रस्ता चुकलो वाटतं. वळून गेला, वळून घेऊ आपण. रस्ता चुकलो. हां, त्या साईडनं जायचं होतं आपण. इकडं उलट्या साईडला जाते तो साईडचा जो साईन बोर्ड असतो ना, तो पडला आपण इथले प्रॉपर जो कोण काय म्हणणार आहे आपल्याला, त्याला आता इथून पुढं जाऊ. थोडं लांबचं जाऊ, सिटीमध्ये जायचं वाटतं आपल्याला. इकडं तर सगळे शेतेच दिसतात, घरं बिरं एवढे दिसत नाही.
शेते जास्त दिसतात. म्हणजे आपण पुऱ्या गावातल्या भागात राहतो. आता आपल्याला हे घेऊन शहरी भागात जायचं मार्केटला. भाव थोडा कमी चालू आहे. जाऊ काही नाही होत आता. घेऊन तर काही फायदा नाही, जास्त नाही आहे. मग घेऊन फायदा नाही, लगेच विकून टाकू. घरापुरता तर काढून ठेवला 2-3 वेळा. हा बाकीचा विकून देऊ आपण. जवळच आहे. पाणी ते लईच आहे रे. पूल पण खतरनाकच आहे. फिरू आपण एखाद्या सिटीमध्ये टाईम भेटल्यावर फिरू ना. एखादी गाडी घेऊ फिरायसाठी. ट्रॅक्टरवर नको यार. ट्रॅक्टरवर पण फिरू आपण. पण तिकडं कामं बी चालू असतात. शेतात आपण माणसं लावतो कामासाठी. आधी स्टार्टिंगला एकटंच केलं, नंतर माणसं लावली. सगळ्या काय आपण नाही करू. चला आता आलो आहे आपण कंपनीला. हीच आहे वाटतं. काय बनतं इथे? गहू सगळं इथं द्यायचं. This is अरे one आपले of बाबा ते many. इथंच आले यार. If you don't आपले sell your ग्रँडपा जे आहे ना ते इथंच now, येऊन थांबलेले let's आहे. drive the trip. ते म्हणताय की पुढं हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली येतं वरकर ट्रॉली. म्हणजे याच्यावर गहू टाकायचे आपल्याला. इथून खाली जाते बा. पुढं गेला ना तिथं पुढे काय थोडी पुढं होऊन जाईल आता. तर ट्रॉलीवर करू आपण. बस झालं. तर ट्रॉलीवर केलं. सगळे खाली चालले वाटतं. डायरेक्ट मध्ये काहीतरी असे Well मशीन done. केलं त्याच्यात At some point, you'll do this in your sleep. Now, let's go back to the farm, shall we? वापस जायचं आपल्याला. आणखी कामं करू. ते दुसरा पण गहू काढून घेतला. इकडच्या दुसऱ्या शेतात पाहिलं असेल ना, जेव्हा आपण ते बी ते पेरत होतो. बी पेरत होतो, रोटरी मारली आपण. त्या शेताच्याच बाजूला बघा गहू होता. तो गहू देखील काढण्यासाठी आला आहे. तो पण काढायचा आपल्याला. तो माझ्या मते आवरून ठेवू आपण. जेव्हा भाव वाढेल जानेवारीमध्ये काय भाव वाढेल त्याच्यात मॅप पण देईल. म्हणजे कधी कोणता भाव वाढतो ते पण देईल. कॅलेंडर पण कोणत्या महिन्यात कोणतं लावायचं. महिन्यानुसार पिकं ठरवले तेच लावायचं. तो काही ना काही सेटिंग असेल गेममध्ये. म्हणजे ती सेटिंग केली का आपण आपल्याला जे वाटलं ते पीक लावू शकतो. चला आता जाऊ आपण. ज्याचा भाव राहिला ना तेच लावू आपण. इथून आहे का रस्ता? नाही साईड नाही. आपल्या शेताजवळूनच जातो वाटते. थोडं बोलण्यात येतं. आलो आपल्या शेताजवळ. म्हणजे इथून पूर्ण आपलंच आहे. इथून पूर्ण आपलं शेत चालू होतं. गाड्या जवळ आहे. आपल्याला पण एखादी कार घ्यायला त्याला इथून आता जाऊ लेफ्ट साईड डाव्या बाजूला जाऊ. आलो आपण आपल्या शेतात. हे आपलं शेत. ट्रॉली इथंच उभी करून. अरे आपले बाबा आपले ग्रँडफादर आपल्या आधीच येऊन उभे राहतात. त्यांच्याकडं कार बीर आहे का काय माहिती यार. आपल्यालाच दाखवले. आपल्या आधीच येऊन उभे राहतात. हो आपण निघत नाही तर ते इथं पोचलेले राहतात. कोणत्या रोडानं येतात कोणत्यानी त्यांनाच माहिती. चला आता बघू काय सांगतात ते. You're back. Splendid. I started wondering if you joined your father. Well, where were we? Right. You've seen the most important steps on the field now. समजलं. There's always आता more to do, आपल्याला like शिकवलंय yield ग्रँडफादरने. मी सगळं तुला improvement, शिकवलं liming, आता. तुला fertilizer. काय Those करायचं ते require तू कर. special equipment. Next thing is जे gaining काही a bit of मशिनी a लागत feel. असतील I'll आपल्याला just leave you शेतीसाठी to it so you गरजेचे can आहे ते try out देखील a few आपल्याला things. खरेदी करणं. You don't want your old बघूया. grandpa जास्त meddling महाग with काय your घ्यायला business नाही all the लागणार. time, do लगेच you? पैसे संपून जातील. But ज्या I'll ज्या be here गरजेच्या if you need ज्याच्यातनं आपण anything. जास्त पैसे कमवू If you want शकतो more detailed त्या आधी घेऊ. info, you can कारण ती also गाडी ask पण Ben. घ्यायची चालू आहे. एक तर He बाईक has घेऊ been one किंवा of my कार घेऊ most आपण. trusted help. He बघू will आपण glad- ते Now, नेक्स्ट पार्टमध्ये get नक्की आपण बाईक done. किंवा कार घेणार. You'll do this.
नाही तर एखादा ट्रॅक्टर बघू जे एकदम मॉडिफाय पाहिजे, एकदम दिसायला त्याला स्पीड वेट सगळं खतरनाक पाहिजे एकदम. हे कोणतं आहे? हां, हे जॉन्ट्रीचं आपण पहिले पाहिलं तर स्टार्टिंगला ते त्याला चालून बघू याची स्पीड गेली. हा यार स्पीड झाली, स्पीड चांगली आहे ना, 22, 23, 34, 34, चांगली 38 लोक गेले. त्याला पण स्पीड चांगली आहे. आता काय करायचं म्हणतात आपल्याला? हे मशीन कशाला घ्यायचं? हे घ्यायला लागेल ना आपल्याला. तिकडच्या ते ज्या शेतात आपण गहू काढले ना तिथं बी आपल्याला राहू हे ना काय म्हणताय त्याला मी विसरून जातो. नांगरटे करणे पण इकडं लावून दो ट्रॅक्टर, ते दुसरं मशीन. हे मशीन न्यायला लागणार आहे तिकडचे गहू काढण्याचं मशीन कुठे. अरे पण ते इथं राहून जाईल ना ते मशीन, त्याच्यावर हे ठेवून दे ना, दोन्ही आपल्याला नेणार. एक नेऊ आणि एक येतच राहील, दोन्ही नेऊ आपण. याच्यावर ठेवून देऊ आता. बसलं का? हां बसलं. तर दोन्ही न्यायला लागतील आपल्याला, एक नेऊन पाहिजे नंतर हे पण लागलं आपल्याला अटॅच करू. एक मागं पाहून घ्यायला, मागूनच अटॅच करू नाही, पुढून फक्त ते गहू काढण्याचं जे आहे ना ते अटॅच होतं. या मशीनला नाव काय यार कमेंटमध्ये सांगा तुम्ही, मला नाव नाही माहिती आहे. मशीनचं नाव आहे काय? मॅसी नाव आहे त्याचं, नाव काय रिअलमध्ये मला माहिती. एकदम रिअलवाणी दिसतं टायराचं मशीन. नाही जे गहू काढल्यावर जे पडलं आहे ते चाऱ्या टाईप, ते आपण गाईसाठी त्याच्यासाठी खायला देखील बनवतो. पहिले गाई पण आणणं आहे आपल्याकडे, 1-2च आहे सध्या आपल्याकडे. आणखी काही विकत आणू. एकदम रॉयल शेतकरीचा कारभार करतो. मशनी पण आणतो आपल्याकडे आहे सध्या पैसे, पण लगेच नाही खर्चायला लागणार. काही नवीन शेत्याले असतील तर आपण ठेवतो का नाही मशनी यार, थोडी डॅमेज झाली काही रिपेअर करून घ्यायला लागतं, पायपट पैसे जाते. जाऊ द्या आता, ठोकले गेले तर काय करू. दुसऱ्यांदा झाला आपल्याकडे. पहिले बी पेरायची मशीन ती पण आपण अशीच केली. मला आता हे लावून घेऊ आपण, तिकडचा गहू पण म्हणजे पैसे देईल आपल्याला. नेक्स्ट पार्टमध्ये बघू आपण नेमकं शेती घ्यायची काय घ्यायचं. अरे आपल्याला इथं सेटिंग करायची ना. हे काय करतो आपण, आपल्याला सेटिंग करायची इथं. ते म्हणजे कोणत्या बी महिन्यात आपण कोणतं पण पीक घेऊ शकतो. ते सेटिंग करून घेऊ आपण, म्हणजे पीक घ्यायचं टेन्शन नाही राहणार आहे. दरवेळेस आपण कोणतं पीक घ्यायचं, आपल्याला जे वाटलं ते घेऊ आपण. नो केला आता तर तुम्हाला ते कॅलेंडरमध्ये दाखवतो, त्याच्यात दाखवलं हे बा कोणत्या बी महिन्यात आपण कोणतं पण पीक घेऊ शकतो. आता पहिले कसं होतं ऑगस्टमध्ये ते कॅनोला काय नाव येत होतं काय माहिती, तेच घेऊ शकतो. आता आपण कोणत्या बी महिन्यात कोणतं पण पीक घेऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आलं. आता हे अटॅच करू, तिकडचा गहू काढून त्या साईडनं अटॅच होणार का वाटतं, या साईडनं नाही यार, त्या साईड नाही याच साईडनं अटॅच. बरोबर त्याला अटॅच तर झालं, अटॅच झालं. आता जाऊन गहू काढायला सुरुवात करू आपण. आणि कमेंटमध्ये सांगा नेमकं ट्रॅक्टर घ्यायचं, कार घ्यायची की बाईक घ्यायची, काहीतरी सांगा. एखादं मशीन बघू का गहू काढण्याचं घेऊन मोठं आहे. मग या मशीनचं नाव पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, असंच प्रेम राहू द्या, शेअर पण करा चॅनल, म्हणजे जास्त सपोर्ट भेटेल. नक्की सांगा नेक्स्ट गेम प्ले कोणता आणायचा. याची सिरीज तर चालूच ठेवू आपण, नवीन गेम प्ले कोणते आणायचे ते पण कमेंट करा. तुम्ही जो गेम सांगितला तो नक्की आणेल, तो किती मार्क
तुम्ही फक्त कमेंट करून सांगा गेम कोणता आवडतो. आता एक गहू तर काढून घेऊ आपण आता. हे गहू आवरून ठेवू आपण, हे जास्त वाटतं मला. स्टोअर करून ठेवू आपण. थोडा भाव वाढेल ना 2 महिन्यांनी काय वाटतं. म्हणजे याच्यात दोन महिने म्हणजे याच्यात कमीच धरा. 2 महिन्यांनी काय भाव वाढणार वाटतं गव्हाचे. एक गेममध्ये ते पण सांगतात कधी भाव वाढतील का. मग तेव्हा विकू आपण. सध्या भाव खूप कमी आहे. सध्या $400 येतात एका आठवड्यात. असं काही आणि 2 महिन्यांनी काय $1000 म्हणजे $600चा फायदा राहील आपल्याला. म्हणून आपण पुढच्या महिन्यातच घेऊया. आता सध्या काढून मशीनवरून गेलं त्यांना ड्रायव्हरच लावून देऊ. जास्त विषय नाही ना, काहीतरी माणूस लावून देऊ कामाला, म्हणजे टेन्शन नको आपल्याला. चला आता आपण इथंच व्हिडिओला थांबूया. भेटूया पुढच्या भागात. असंच प्रेम राहू द्या. व्हिडिओ आवडल्यास करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा गेम प्ले कसा आवडला. काही चुकलं असेल तर ते पण सांगा, आपण आपली चूक सुधारू. धन्यवाद. परंतु तुम्ही व्हिडिओ पाहिला. असंच प्रेम राहू द्या. भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओ. ही सिरीज पण चालू राहणार. चला एक लूक दाखवून देतो तुम्हाला माझा. मशीनसमोर उभा राहू. चला आता मग